गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे संकष्टी आणि आमच्या घरापासून येताना एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर मी पप्पांना म्हटलं की आपण ऑफिसला जाण्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया का। तर पप्पा बोलले का नाही, घेऊया ना, अवश्य जाऊया। तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाचं मंदिर। चौलमधील श्री मुख्यमुखरी गणपतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे मंदिर अलिबागपासून 14 किलोमीटर अंतरावर रेवदंडा चौल मार्गावर आहे। श्री मुख्यमुखरी स्वयंभू गणपतीचे मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे असावे असे सांगितले जाते। या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती श्री राऊत घराण्याच्या जागेत सापडली, मग तेथेच तिची स्थापना केली। तेव्हापासून तिचे पुजारी पण अजूनही त्यांच्याकडे आहे। श्री मुख्यमुखरी हा स्वयंभू गणेशाच्या जुन्या मंदिराची रचना देखील मोठी सुंदर आकर्षक होती। स्वयंभू श्री गणेशाची 2.5 फूट उंचीची देखणी मूर्ती, छोटासाच गाभारा, समोर प्रशस्त दालन, नारळी सुपारीच्या झाडांनी वेढलेला सुंदर रमणीय परिसर, मंदिरासमोरील तुळशी वृंदावन, दीपमाळा, विस्तीर्ण पोखरण या सर्वांमुळे मंदिराची शोभा अतिशय विलोभनीय झाली आहे। हे देऊळ चौलच्या उत्तरेकडील 5 पाखाडीतील ग्रामस्थांच्या ताब्यात आहे। माघ शुद्ध चतुर्थीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। जुन्या मंदिरात या उत्सवाची सुरुवात 1967 साली गंगाबाई चिंतामण पाटील यांनी केली। त्यांना सर्व लहान थोर दादी नावाने हाक मारत असत। दादींचा जन्म मुरुड तालुक्यातील नांदगाव गावी झाला। फार पूर्वीपासून नांदगाव येथे श्री गणेश मंदिरात माघी उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो। लहानपणापासून हा उत्सव पाहिल्यामुळे श्री गणेशावर असीम भक्ती असणाऱ्या दादींच्या मनात घरासमोरील श्री गणेश मंदिरातही असाच माघी गणेश जन्माचा उत्सव साजरा करावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली। ती गणेश जन्माकरिता लागणारी मूर्ती, सहस्त्र दुर्वासह पूजा, गणेश जन्माची आख्यायिका सांगण्याकरिता कीर्तनाची व्यवस्था, जमणाऱ्या भाविकांना जन्मोत्सवानंतर प्रसाद कीर्तन ऐकू जाण्याकरिता लाऊडस्पीकरची व्यवस्था व श्री गणेशाची मूर्ती त्यांच्या घरातून देवळात आणण्यावेळी तासे वाजंत्री या सर्व कार्यक्रमांचा खर्च दादींनी स्वतःचे शिरावर घेऊन ही कल्पना 5 पाड्यांतील ग्रामस्थांच्या कानावर घातली। ग्रामस्थांना या श्री मुख्यमुखरी गणेशाच्या जन्मोत्सवाची परवानगी दिली। तेव्हापासून श्री मुख्यमुखरी गणपती चौल मंदिरात माघी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो। जर तुम्ही कधी चौलला आलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या।